लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री पोलिसांनी अवैध उत्खनन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचे पत्र दिले। 2 पंचांसमक्ष केली जप्ती। फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत सावंगी परिसरात अवैध उत्खनन करणाऱ्यांच्या विरोधात फुलंब्री पोलिसांनी 2 पंचांसमक्ष पंचनामा करून तहसीलदार ग्रामीण यांना दंडात्मक कारवाईसाठी पत्र दिले। याबाबत सविस्तर माहिती अशी की हर्सुल सावंगी परिसरातील गट क्रमांक 121 मध्ये दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस पेट्रोलिंग करत असताना सावंगी शिवारातील डोंगराच्या बाजूला खदानमध्ये 2 पोकलँड व 1 जनरेटर असलेला ट्रक क्रमांक RJ06 EA 4700 च्या साहाय्याने खोदकाम चालू असलेले आढळून आल्याने तेथे देखरेख करत असलेला इसम शेख निसार या सदर खोदकामाच्या परवान्याविषयी विचारणा केली असता सदरचे खदान ही जमील खान व शेख अफरोज यांची असल्याचे समजले। त्याच्याकडे खोदकामाबाबत कुठलाही परवाना नव्हता। कृष्णपूर वाडीचे तलाठी सोनवणे यांच्याकडून सदर खोदकामाची रॉयल्टी नसल्याची खात्री झाल्याने 2 पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून ग्रामीण तहसीलदार यांना पुढील दंडात्मक कारवाईसाठी पत्र दिले आहे। सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी नागरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय सहाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत पाचंगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल देवीदास सास्ते, पोलीस कॉन्स्टेबल कौतिक चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चाटे यांनी केली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त वाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा।